लोकशाहीचा चौथा खांब आज विकला गेला आहे. पण याचाच बाबासाहेबांनी सामान्य जनतेसाठी कसा उपयोग केला आज आपण ते बघूया. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी विचारांच्या या सिरीजमध्ये मी दीक्षा गायकवाड आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. लोकशाहीचा चौथा खांब म्हणजेच मीडिया किंवा वृत्तपत्रे. बाबासाहेबांनी समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्रांची सुरुवात केली, ज्यात त्यांनी 1920 ला मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. मूकनायक अर्थात ज्यांना आवाज नाही त्यांचा नेता. त्याबरोबरच 1927 ला त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले, ज्यात त्यांनी समाजातील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रखर लेख लिहिले. त्यानंतर 1930 ला त्यांनी जनता हे वृत्तपत्र सुरू केले, ज्याचेच पुढे नाव प्रबुद्ध भारत असे झाले. मित्रमैत्रिणींनो, बाबासाहेबांनी वृत्तपत्रे हे माहिती पोहोचवण्याचं साधन कधीच समजले नाही, तर सामाजिक क्रांतीचे शस्त्र समजले. ही वृत्तपत्रे नव्हतीच, तर सामाजिक क्रांतीची खरीखुरी शस्त्रे होती. पण या उलट परिस्थिती आज आपल्याला दिसत आहे. आजची मीडिया ही पूर्णपणे विकलेली आहे. आजची मीडिया ही सामान्यांच्या व्यथा मांडतच नाही. आजची मीडिया ही अन्यायाला, अत्याचाराला दाबण्याचा प्रयत्न करते. आजची वृत्तपत्रे किंवा आजची मीडिया ही सत्तेत असलेल्या भ्रष्ट राजकारणीयांचा बढाया मारण्यात व्यस्त आहे. खोट्याला खरं करून दाखवण्यात जास्त गर्क आहे. आणि म्हणून आज आपल्यावरती ही जबाबदारी येऊन ठेपली आहे की आपण सत्य तपासलं पाहिजे आणि या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. ज्याप्रमाणे बाबासाहेब सांगतात की नेहमी सत्य तपासा, त्यावरती विचार करा आणि त्यानंतर त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. आज हे सत्यात उतरवण्याची आज आपल्याला गरज आली आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण अनेक चर्चांमार्फत किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मार्फत या अन्यायाला वाचा फोडू शकतो. तर चला, या भीमजयंतीपासून आपण भारताचं एक सजाग नागरिक बनूया. अशा अन्यायाला, अत्याचाराला थांबूया आणि बाबासाहेबांना अपेक्षित असा भारत घडवूया. कारण मीडिया ही विकली जाऊ शकते, पण आपले विचार कधीच नाही. जय भीम.